Hello students, today we are going to study the law of segregation. In previous lecture we are studied law of dominance. आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे की लॉ ऑफ सेग्रिगेशन हा जो लॉ आहे तो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड लॉ आहे. म्हणजेच काय तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात त्यांना त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सना हा जो लॉ आहे तो काय आहे ऍप्लिकेबल आहे. सो लेट्स स्टार्ट द पॉइंट. First one is the parent contain two alleles during gamete formation. The factor or allele of a pair segregate from each other such that one gamete receive only one of two factors. आपण नेहमी बघितलेलं आहे की अलील्स हे कसे प्रेझेंट असतात तर एका पेअर मध्ये प्रेझेंट असतात. अलील और फॅक्टर्स हे जे आहेत ते कसे असतात नेहमी पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात. आणि हे जे अलील्स आहेत ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच काय तर जेव्हा गॅमेट फॉर्मेशनची ही जी प्रोसेस आहे ती काय केली जाते गॅमेट्स आहेत ते प्रोड्यूस केले जातात त्यावेळी काय होतं दोन्ही जे अलील्स आहेत ते काय होतात सेग्रिगेट होतात और सेपरेट होतात और डिस्ट्रीब्यूट होतात सेग्रिगेट फ्रॉम इच अदर म्हणजेच काय एकमेकांपासून वेगळे होतात आणि दोन गॅमेटची काय होते फॉर्मेशन होते. यावेळी गॅमेट फॉर्मेशन होताना वन गॅमेट काय रिसीव्ह करतो ओनली वन फॅक्टर रिसीव्ह करतो. म्हणजेच काय होतं तर समजा इन केस आपण काय करू शकतो कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन अलील आहेत. तर यामध्ये काय होतं जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते तेव्हा काय होतात हे दोघेही आहेत ते काय होणार आहे अलील्स सेपरेट होणार आहेत और सेग्रिगेट होणार आहेत. म्हणजेच काय होतं तर एक कॅपिटल टीचा आणि एक स्मॉल टीचा असे दोन गॅमेट्स जे आहेत ते काय होतात फॉर्म होतात. म्हणजेच यांचं काय होतं सेग्रिगेशन होतं आणि हा जो गॅमेट आहे कॅपिटल टी हा काय करतो तर ओनली वन फॅक्टर आहे. म्हणजेच काय आता हे जे गॅमेट प्रिपेअर झालं किंवा प्रोड्यूस झालं तेव्हा त्याने काय केला कॅपिटल टी हा एकच फॅक्टर जो आहे तो काय केलेला आहे रिसीव्ह केलेला आहे आणि अनदर वन काय केलेला आहे अनदर गॅमेटने रिसीव्ह केलेला आहे. सो यावेळी काय होतं तर दोन्ही अलील्स काय होतात सेपरेट होतात सेग्रिगेट होतात फ्रॉम इच अदर अँड फॉर्म्स गॅमेट. देन next point, this law is based on the fact that alleles do not show any blending or mixing and both the alleles that is characters are recovered as such in F2 generation, though one of this is not seen in F1 generation. आपण ज्यावेळी मोनोहायब्रिड क्रॉस स्टडी केला त्यावेळी आपण फाइंड आउट केलं की F1 जनरेशन मध्ये ज्या काही प्रोजिनीज असतात त्या काय असतात सगळ्या सेम असतात म्हणजेच काय असतात डॉमिनंट असतात. आणि F2 जनरेशन आपण जेव्हा फाइंड आउट करतो तेव्हा काय असतात डॉमिनंट व्हरायटी सोबतच काय दिसणार आहे रिसेसिव्ह जी व्हरायटी असेल किंवा रिसेसिव्ह जो टाईप असेल तो पण काय केला जातो रिसेसिव्ह टाईप पण काय केला जातो आपल्याला फाइंड आउट केला जातो. म्हणजेच काय होतं तर यावेळी F1 जनरेशन मध्ये ज्या प्रोजिनीज आपल्याला मिळालेल्या असतात त्या काय असतात सगळ्या डॉमिनंट असतात म्हणजेच काय असतात सगळ्या सेम असतात. आणि F2 जनरेशन जेव्हा आपण बघतो त्यावेळी काय असतं तर डॉमिनंट व्हरायटी सोबतच काय केली जाते रिसेसिव्ह जी टाईप आहे रिसेसिव्ह जो टाईप आहे कॅरेक्टरचा तो पण काय केला जातो प्रोड्यूस केला जातो. म्हणजेच काय होतं तर ज्या व्हरायटीज आहेत F1 जनरेशनला रिसेसिव्ह झालेल्या होत्या त्यांची कॅरेक्टर्स आहेत ती काय येतात F2 जनरेशन मध्ये रिप्रोड्यूस होणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये शो केली जातात. देन नेक्स्ट इफ द सेपरेशन और सेग्रिगेशन इज नॉट कॅरीड आउट द रिसेसिव्ह टाईप विल नॉट अपियर इन F2. सो आता इथे काय सांगितलेलं आहे जर सेपरेशन और सेग्रिगेशन झालं नसतं सेपरेशन और सेग्रिगेशन म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय होतं इक्वल पार्ट्स मध्ये अलील काय केले जातात सेपरेट केले जातात फ्रॉम इच अदर. मग ही जी प्रोसेस आहे ती जर झाली नसती तर रिसेसिव्ह टाईप जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करता आला नसता F2 जनरेशन मध्ये. म्हणजेच काय होतं आपण आता फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो तर
आपण जेव्हा दोन कलर्स पासून काय केलं जातं, एक कलर फाइंड आउट करतो. समजा आपण रेड कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स केला तर आपल्याला कुठचा कलर मिळतो, तर पिंक कलर मिळतो. म्हणजेच काय होतं, त्यांचं दोघांचंही काय होतं, मिक्सिंग होतं. ज्यावेळी मेंडेलने हा एक्सपेरिमेंट केला त्यापूर्वी सगळ्यांना असं वाटत होतं की जेव्हा नवीन ऑफस्प्रिंग जो तयार होतो तो कशामुळे तयार होतो, तर पॅरेंट्सची जी काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचं दोघांचंही म्हणजेच पुढचं पॅरेंट्स मधले जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्यांचं दोघांचंही मिक्सिंग होतं आणि नवीन जो ऑफस्प्रिंग आहे तो तयार होतो. पण मेंडेलच्या एक्सपेरिमेंट नंतर जेव्हा लक्षात आलं, जेव्हा नवीन ऑफस्प्रिंग तयार होतो त्यावेळी काय होतं, तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लेंडिंग और मिक्सिंग होत नाही. जी काही कॅरेक्टर्स आहेत ती सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात आणि नवीन ऑफस्प्रिंग मध्ये येतात. आणि त्यावेळी काय होतं, तर प्रत्येकी एक गॅमेट जेव्हा प्रिपेअर होतो किंवा फॉर्म होतो त्यावेळी फक्त एक कॅरेक्टर आहे ते एका गॅमेट कडून ऍक्सेप्ट केलं जातं, रिसीव्ह केलं जातं. देन the gametes which are formed are always pure for a particular character. आता आपण हे लक्षात घेऊ शकतो, तर इन केस ऑफ ह्युमन जर स्टडी केलं आपण, इन केस ऑफ ह्युमन आपण जर स्टडी केलं, समजा ह्युमन मध्ये गॅमेट्स काय असतात, तर इन फिमेल काय असतो, एग असतो. कोणतं गॅमेट असतं, तर एग हे गॅमेट असतं. अँड इन मेल काय असतं, स्पर्म असतो. ज्यावेळी एक फॉर्म होत असतं त्यावेळी काय होतं, समजा आता एक कडे काय आहे, एक ज्या फिमेलचं एग आहे त्या फिमेलकडे काय आहेत कॅरेक्टर्स, तर अलिल्स काय आहेत, कॅपिटल टी, स्मॉल टी. ज्यावेळी गॅमेट फॉर्म्स होणार आहेत त्यावेळी काय होणार आहे, तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन गॅमेट्स आहेत ते काय होणार, फॉर्म होणार. आणि ह्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सेग्रिगेट झालेले असणार. ते कसे असणार आहेत, त्या कॅरेक्टरसाठी प्युअर ट्रेट असणार. म्हणजेच काय, कॅपिटल टी हा काय असणार, प्युअर असणार. स्मॉल टी हा काय असणार, प्युअर असणार. म्हणजे ते जे गॅमेट फॉर्मेशन होणार आहेत ते काय असणार आहेत, गॅमेट प्युअर असणार. इन केस ऑफ मेल काय असणार आहे, कॅपिटल टी असेल तर काय असणार, काय होणार आहे, दोन गॅमेट तयार होणार आहेत. म्हणजेच एक कडे काय असणार आहे, कॅपिटल टी असणार, स्मॉल टी असणार. त्याच्यानंतर स्पर्म जो आपल्याला भेटणार आहे तो कसा असणार आहे, कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. हे जे दोन अलिल्स आहेत ते काय करणार आहेत, सेपरेट होणार, गॅमेट फॉर्म करणार. आणि त्यानंतर ते कोणत्या गॅमेटला जाऊन फ्यूज होणार त्यावर तो नवीन ऑफस्प्रिंग कसा आहे ते आपल्याला फाइंड आउट होणार. देन म्हणजेच काय होतं, तर जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते तेव्हा ते जे काही कॅरेक्टर्स असेल ते काय असतात, त्या गॅमेटसाठी काय असतो, प्युअर कॅरेक्टर असतो, प्युअर ट्रेट असतो. कॅपिटल टी इज प्युअर फॉर दॅट गॅमेट. सो द स्टेटमेंट इज, द लॉ स्टेट्स दॅट व्हेन हायब्रिड फॉर्म्स गॅमेट्स before that we are going to study, that is, a gamete may carry either dominant or recessive factor but not both. That's why it is also called as law of purity of gametes. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, आपण आता गॅमेट फॉर्मेशन होताना बघितलं, इधर काय असणार आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे ते शो केलं जाणार किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे ते काय केलं जाणार, शो. ऍट अ टाइम बोथ कॅरेक्टर्स काय केली जात नाहीत, शो केली जात नाहीत. म्हणजेच काय असणार आहे, तर आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी बघतो, तर ऍट अ टाइम दोन्ही कॅरेक्टर्स आहेत ती काय केली जात नाही, तर ट्रान्सफर केली जाणार नाही. कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल त्यावेळी काय असणार आहे, फक्त कॅपिटल टीचं म्हणजेच काय डॉमिनंट व्हरायटी आहे ती काय केली जाणार, शो केली जाणार. किंवा ती जी काही कॅरेक्टर्स गॅमेट फॉर्म करणार आहेत ती त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी प्युअर असणार. इधर ते डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल, दोन्ही कॅरेक्टर शो केली जाणार नाही. म्हणूनच काय म्हणतात, जी गॅमेट फॉर्म होतात ती काय होतात, प्युअर असतात त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी. म्हणूनच या लॉला काय म्हणतात, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं पण म्हणतात. सो लेट्स स्टडी द स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ सेग्रिगेशन.
The law states that when hybrid forms, that is F1, we all know that the F1 is also known as hybrid, forms gametes, the alleles segregate from each other and enter in different gametes. The gametes formed are pure in that they carry only one allele each. Hence, this law is also described as law of purity of gametes. आता लॉच्या स्टेटमेंटमध्ये पण एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे. जेव्हा हायब्रिड काय केला जातो, हायब्रिड जी व्हरायटी आहे ती काय करते, गॅमेट फॉर्मेशन करते. त्यावेळी काय होतात, दोन्ही जे अलिल्स आहेत ते काय केले जातात, एकमेकांपासून सेपरेट केले जातात. आणि हे जे सेपरेट झालेले अलिल्स असतात ते काय फॉर्म करतात, तर डिफरंट गॅमेट्स मध्ये काय केले जातात, एंटर होतात. आणि हे अलील आहे ते न्यू जे गॅमेट फॉर्म होतं ते काय करतं, ओनली वन अलील काय करतो, कॅरी करतो. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, तर लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. सो इन दिस लेक्चर वी आर स्टडीड लॉ ऑफ सेग्रिगेशन. व्हॉट लॉ ऑफ सेग्रिगेशन टीच, दॅट इज काय होणार आहे, तर पेरेंट जेव्हा असेल तो गॅमेट फॉर्मेशन करतो. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन काय केलं जातं, तर दोन अलिल्स प्रेझेंट असतात. आणि गॅमेट फॉर्मेशनची ज्यावेळी प्रोसेस होते बॉडीमध्ये त्यावेळी काय होतं, दोन्ही जे अलिल्स आहेत ते सेग्रिगेट होतात आणि न्यू गॅमेट्स फॉर्म करतात. न्यू फॉर्म होणारे गॅमेट्स असतात ते काय करतात, ओनली वन कॅरेक्टर असेल किंवा ओनली वन फॅक्टर आहे तो काय केला जातो, गॅमेट कडून रिसीव्ह केला जातो. देन हा लॉ अजून काय सांगतो, तर जेव्हा सेपरेशन आणि सेग्रिगेशन होतं त्यावेळी काय केलं जातं, F2 जनरेशन मध्ये आपल्याला ती जी कॅरेक्टर्स असतात म्हणजेच कुठची तर जी F1 जनरेशन मध्ये रिसेसिव्ह होती तीच काय केली जातात, F2 जनरेशन मध्ये आपण बघू शकतो. म्हणजेच काय, F1 जनरेशन मध्ये ज्या व्हरायटीज आपल्याला मिळतात त्या कशा होत्या, तर हायब्रिड होत्या. म्हणजेच कुठच्या होत्या, तर सगळ्या सेम होत्या. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी कॅरेक्टर्स रिसेसिव्ह राहिलेली असतात, जी कॅरेक्टर्स आपल्याला दिसली नव्हती ती कशात दिसणार आहेत, F2 जनरेशन मध्ये दिसणार आहेत. परत अजून काय सांगितलेलं आहे या लॉ मध्ये, तर गॅमेट काय करणार, इधर डॉमिनंट कॅरेक्टर रिसीव्ह करणार और रिसेसिव्ह कॅरेक्टर करणार. दोघांचंही मिक्सिंग किंवा ब्लेंडिंग झालेलं नसणार. देन पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे ते कसं असणार आहे, ट्रान्समिट झालेलं ते कसं असणार आहे, त्या कॅरेक्टरसाठी प्युअर असणार आहे. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. So here the law of segregation is completed. In next lecture we are going to study the law of independent assortment.